तर नमस्कार मित्रो, पहा, एका किल्ल्यावर 300 सैनिक असून त्यांना किल्ल्यावर अन्न 30 दिवस पुरते. 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न त्या किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल. तर अशा टाईपचे गणित व्यावहारिक पद्धतीने जर सोडवलं तर एकदम सोपं जाते. तर ते कसं लक्ष द्या. तर मी काय करणार आहे, 300 सैनिक आहे आणि असं समजतो मी का एका सैनिकाला एका दिवशी एकच प्लेट अन्न लागते. तर 300 सैनिकाला एका दिवशी किती प्लेट अन्न लागेल, 300 प्लेट लागेल. ते कसं, तर एक प्लेट एका सैनिकाची, तर 300 सैनिकांना किती लागेल, 1 गुन्ह्याला 300 लागेल. किती दिवसासाठी लागेल, 30 दिवसासाठी पुरण तेवढं अन्न आहे म्हणून गुन्ह्याला 30. म्हणजे याचा किती आहे, किती गुन्हागार किती देतात, 9000. म्हणजे माझ्यावर्षी किती आहे, माझ्याकडे आहे 9000 प्लेट अन्न. 9000 प्लेट अन्न माझ्याजवळ आहे. त्याच्यानंतर काय केलं मी, 24 दिवस अन्न पुरले आणि 24 दिवसानंतर 100 सैनिक निघून गेले. मग 24 दिवसापर्यंत 300 सैनिक जेवले. 300 सैनिक जे जेवले तर ते 300 सैनिक 24 दिवस जेवले. तर म्हणजे मी काय करून मी, तर रोज 300, 24 दिवस जेवले. त्याच्यानंतर रोज एकाने एक प्लेट खाल्ली. म्हणजे किती प्लेट गेले त्याच्या, 24 × 72 म्हणजे 7200 प्लेट गेले. 7200 प्लेट जेवले. तर आता राहिले किती शिल्लक, 1800 शिल्लक राहिले. 1800 जर माझे शिल्लक राहिले. आता मावशी 24 दिवसानंतर काय झालं, 24 दिवसानंतर झालं असं का 100 सैनिक चालले गेले. 100 सैनिक चालले गेले. 100 सैनिक चालले गेल्यावर राहिले किती सैनिक, 200 सैनिक राहिले. 200 सैनिक राहिले म्हणजे 1800 जे अन्न आहे, 1800 प्लेट, ते सैनिक किती जेवण, 200 सैनिक जेवण. तर ते त्याला किती दिवस पुरण. तर मी हे कसं काढा, तर 1800 प्लेट भागेला 200 सैनिक. तर हे जर मी सोडवलं तर किती येते, 9 × 18 म्हणजे किती, 9 दिवस. म्हणजे याचा आन्सर काय आहे, प्रश्न ऑप्शन पहिलं. तशाच प्रकारच्या ट्रिक्ससाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.